आजही तो दिवस आठवला की तिची मस्तकाची शिर हलते आणि घरातल्या त्याला हाकलून द्यावे अशी तिची तीव्र इच्छा मनात होते. त्यातूनच आजकाल त्याचे डेअरिंग वाढलेले होते. नवरा म्हणून ती आता त्याचा विचार देखील करू शकत नव्हती. फक्त 2 वेळच्या अन्नाला मोताज झालेला हा माणूस रस्त्यावर कुठे टाचा घासून मरू नये म्हणून तिने त्याला आश्रय दिला होता. तिने डोळे मिटले आणि डोळ्यासमोर मागील 20 वर्षाचा चित्रपट उभा राहिला. ज्या काळात लोकांना कॉम्प्युटरमधला सी देखील माहीत नव्हता, त्या काळात तो कॉम्प्युटर इंजिनियर झाला आणि त्यांनी स्वतःची सरकारमान्य संस्था उघडली. खरे तर टाईपरायटर बनवण्याचा तो काळ. नुकताच मोठे कॉम्प्युटर उदयाला येऊ लागला होता. काळाची पावले ओळखण्यात तो हुशार होता. इथून पुढचा काळ फक्त कॉम्प्युटरचा असेल हे त्याने ओळखले होते आणि स्वतःची सरकारमान्य कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केली. छोटे 3 महिन्याचे 6 महिन्याचे सरकारमान्य कोर्स त्याने आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू केले. त्याच्या नावाचा बऱ्यापैकी बोलबाला होता. 10वी झाल्यानंतर कुठेतरी छोटासा कॉम्प्युटरचा कोर्स केला तरी नोकरी मिळत होती. त्याचे नाव ऐकूनच ती त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेली. त्या दिवशी नेमकी त्याची रिसेप्शनिस्ट आलेली नव्हती, त्यामुळे काउंटरवर तोच बसलेला होता. "एक्सक्यूज मी सर, मला इथे ॲडमिशन मिळेल का?" "अहो, त्यासाठीच तर मी बसलोय ना," तो मिश्किलपणे म्हणाला. त्यावर ती एकदम लाजली. "अरे वा, सुंदर मुलींना लाजता पण येते वाटते." "अहो, काहीतरीच काय," ती अजूनच लाजली. "आता लाजतच बसणार का ॲडमिशन पण घेणार?" त्याने विचारले. त्याने स्वतःहून तिला 1000 रुपयाचे कन्सेशन दिले. तिने तर नुकतेच वयाचे 16 ओलांडले होते. तारुण्याच्या उंबरठ्यावर नुकतेच पाऊल टाकलेले होते. तरल कोमल भावना आताशी कुठे तिच्या मनात उमलू लागल्या होत्या. 16वं वर्ष धोक्याचं अशी तिची परिस्थिती होती आणि हीच त्याची पहिली ओळख तिच्या मनात ठसा उमटून गेली. तिलाही तो प्रथम दर्शनी आवडलेला होता. उंचपुरा, धिप्पाड, काळासावळा तरुण तिच्या हृदयात घर करून गेला. तिचं वय होतं प्रेमात पडायचं. हळूहळू दोघेजण एकमेकाकडे चांगलेच आकृष्ट झाले. हिंडू फिरू लागले, नाटक सिनेमाला जाऊ लागले, हॉटेलिंग करू लागले. ती आता मालकिनीच्या तोऱ्यात इन्स्टिट्यूटमध्ये वावरू लागली आणि त्यांचं प्रकरणही घरच्यांच्या कानावर गेलं. दोघांच्या घरात देखील परवानगी मिळणे शक्य नव्हते. जाती धर्माचा मोठा अडसर होता. ती हिंदू होती आणि तो ख्रिश्चन होता. त्याचं नाव पीटर अल्मेंडा तर तिचं नाव नंदिनी हबसनीस. घरची जेमतेम परिस्थिती असल्याने तिला 10वीच्या शिक्षणानंतर कॉम्प्युटर कोर्सला घातले. घरात तीच मोठी असल्याने एखाद्या वर्षाचा कॉम्प्युटर कोर्स केला की तिला नोकरी लागेल व घरच्यांना मदत होईल या हिशोबाने तिला पाठवली होती. पण ती शिक्षण सोडून नको ते उद्योगधंदे करत होती. घरच्यांचे हे लक्षात आल्यावर त्यांनी तिला ट्रेनिंगमधून काढून घरात बसवलं. पण ते म्हणतात ना, क्रिया तशी प्रतिक्रिया. त्याचप्रमाणे जेवढा घरातून विरोध झाला तेवढी यांनी जास्तच बंडखोरी केली व पळून जाऊन लग्न केले. तेव्हा तिचे वय 18 देखील पूर्ण नव्हते. ज्या वयात शिक्षण घ्यायचे, करिअर करायचे, त्या वयात ती लग्नाच्या बंधनात अडकली. त्याच्यासाठी तिने आपले घरदार, जात, धर्म, आईबाप सारं काही सोडलं. ब्राह्मण संस्कारात वाढलेली मुलगी आता ख्रिश्चन झाली. त्याचे संस्कार पाळू लागली. दर रविवारी चर्चला जाऊ लागली. आईबापांनी तिचं नाव आणि राहता गाव दोन्ही सोडले. तिला तिच्या नशिबाच्या हवाली करून ते मोकळे झाले. पाठीमागे एक बहीण होती. हिच्यामुळे तिच्या शिक्षणात किंवा लग्नात त्यांना बाधा नको होती. पीटरच्या घरातील करता-धरता तोच असल्यामुळे त्याच्या घरी एक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. विधवा आई, एक लग्न झालेली बहीण व 2 छोटे भाऊ असा त्यांचा परिवार होता. लग्न झालेल्या बहिणीचा नवरा बाहेरगावी राहत असल्यामुळे ती माहेरीच राहत होती. सुरुवातीला त्या मायलेकीने तिला भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला, परंतु हळूहळू तिच्या गोड वागण्याने त्यांचा विरोध मावळला. नंदिनीची ती आता रीटा अल्मेंडा झाली होती. काळ पुढे सरकत गेला. त्यांना 2 मुले देखील झाली. तिने हट्टाने मुलीचे नाव गार्गी ठेवले. मुलाचे नाव मात्र त्यांच्या पद्धतीने अल्विन ठेवले. हिंदू धर्माचे काही संस्कार ती पुन्हा पाळू लागली. नाही म्हटलं तरी पूर्वी आयुष्यभर गणपती बाप्पाला येता जाता हात जोडण्याची सवय झाली होती. ती काही केल्या जाईना. लग्नाला 5 वर्ष झाली. ती त्याच्यात सारखे विरघळत गेली. संसारिक तर ती होतीच. माहेरी जेमतेम
परिस्थिती असल्याने बचत करण्याची सवय होती, त्यामुळे ती पाठीमागे पैसा टाकू लागली. खूप दिवस झाले घरात गणपती आणण्याची इच्छा होती. नवऱ्याला पटवून तिने घरी गणपती देखील बसवला. कुरकुरत का होईना, व सासूने व नंदिनीही परवानगी दिली. 5 दिवस तिने मोठ्या आनंदात घालवले. मनाला थोडीशी शांती वाटली. ती तेवढ्याच भक्तिभावाने चर्चमध्ये देखील जात असे. मात्र आताशा तिला पीटरसाठी वेळ देता येत नव्हता. ती आपली घरकाम आणि मुलांचे संगोपन यातच तिचा वेळ जात होता. पीटर देखील थोडे अंतर राखूनच राहू लागला. सततच्या तक्रारी व नाराजीचा सूर लावू लागला. दोन्ही मुलांच्या संगोपनात आणि घरकामात ती थकून जात असे. त्याला मात्र पहिल्यासारखीच बायको नटून छटून आपल्या स्वागतासाठी टवटवीत दिसली पाहिजे असे वाटत असे. ती मुलांची आई झाली होती, पण तो मात्र अजून नवराच राहिला होता. तो बाप मात्र झाला नव्हता. त्याचे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मात्र जोराने चालत होते. हातात पैसा खुळखुळत होता. मग त्याला चारी दिशांनी पाय फुटतात. एकदा गंमत म्हणून तो डान्स बारमध्ये मित्रांबरोबर गेला आणि दारूचे संस्कार तर त्याच्यावर लहानपणापासून होतेच. तिथे नाचणाऱ्या मुलींमध्ये सपना नावाची डान्सर त्याला आवडली. तिच्यासाठी तो रोज डान्स बारमध्ये जाऊ लागला. तिच्यावर नोटा उडवू लागला. इकडे शेष मात्र घरात पैसे देईना. जेमतेम घर चालवण्यापुरता पैसा तिच्या हाती पडू लागला. इंग्लिश मीडियममध्ये शिकणाऱ्या मुलांची आवाळ होऊ लागली. ही सपना बांगलादेशी मुस्लिम होती. ती या महानगरीच्या उपनगरात आपले पोट भरण्यासाठी आली होती. अशा हजारो बांगलादेशी मुस्लिम मुली सपना, वीना, मीना इत्यादी नावाने वावरत असत. तिने पण हा आपल्यावर लट्टू आहे हे ओळखले व त्याला चांगली सेवा देत राहिली. दोघेजण अधेमध्ये नाईट आउटला सुद्धा जाऊ लागले. आता सपनापुढे बायको त्याला सुरमई मच्छी पुढे वरण भात वाटू लागली. तो सतत मनात दोघींची तुलना करू लागला. हळूहळू त्याचं लफडं घरात देखील माहीत झालं. त्यावरून नवरा बायकोचे सतत खटके उडू लागले. एक दिवस त्याने तिच्यावर हात देखील उचलला. त्यावेळी तिला आईवडिलांचे बोल आठवले, पण आता ती वेळ निघून गेली होती. त्या दिवशी मारापिटीनंतर तो सरळ सपनाच्या घरी जाऊन राहू लागला. बायको मुलांकडे त्याने पूर्णपणे पाठ फिरवली. सपनाच्या घरात देखील सगळ्या बायकांचा भरणा होता. एक आई व पाठच्या 3 बहिणी. त्यांचे पोट ती एकटी डान्स बारवर भरत होती. तिला पण घरात एका पुरुषाची गरज होती. संरक्षणाच्या निमित्ताने, घरात सुसूत्रता आणण्याच्या निमित्ताने एका म्होरक्याची तिला गरज होती. आता तो कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमधून मिळणारा सगळा पैसा सपनाच्या घरी आणून टाकू लागला. इकडे मुलगा घरी येत नाही आणि पैसे देखील देत नाही. या कारणाने तिची भरपूर उद्धार होत होता. पण घरात गणपती बसवला म्हणून असे झाले, म्हणून तिला नवरा सोडून गेला असे देखील त्याने तिला सांगितले. शेवटी एक दिवस तिला घराच्या बाहेर काढले. नंदेला बाहेर गावावरून नवऱ्याचा पैसा येत होता. आजपर्यंत तिने स्वतःचा एक पैसा देखील या घरात खर्च केला नव्हता. आता मात्र मायलेकींचे व भावांचे त्या पैशात चांगले भागू लागले. प्रश्न होता नंदिनीचा. माहेरी जायला तोंड नव्हते. सासरी कुणी घरात घेत नव्हते. 2 वेळच्या खाण्याचे देखील वांदे होते. त्यात मुलांना घेऊन ती कोठे जाणार. एकटी असती तर जीव तरी दिला असता. पण आता या 2 मुलांच्या प्रेमाच्या बेड्या तिला मागे खेचत होत्या. अचानक तिला आपण साठवलेल्या पैशाची आठवण झाली. लहानपणी आईबाबांनी लावलेली बचतीची सवय आज कामाला आली होती. बँकेत जाऊन तिने बघितले तर जवळजवळ 2.5 लाख रुपये तिच्या नावाने होती. तिला एकदमच कुलजा सिमसिम असे झाले. त्या काळी 2.5 लाख म्हणजे खूप होते. त्यात तिने रेडीमेड कपड्याचे दुकान गार्गी गारमेंट फॉर ऑल फॅमिली नावाने टाकले. टेलरिंगचा कोर्स केला. रेडीमेड ब्लाऊजसाठी एक वेगळा विभाग ठेवला. त्या काळी स्त्रिया आपली साडी घेऊन प्रत्येक मॅचिंग सेंटरमध्ये फिरत असत. मॅचिंग रंगाचा कपडा निवडून ब्लाऊज शिवायला टाकत. तेव्हा तिने आरशेवाले, गोंडेवाले रेडीमेड ब्लाऊज शिवून विकायला सुरुवात केली.
त्या व्यवसायाचे खरी फाउंडर ती होती. लगेच काही जादूची कांडी फिरली नाही, पण व्यवसायातले चढउतार बघत बघत हळूहळू तिचा जम बसत गेला. आता तर तिचे ब्लाऊज परदेशी देखील एक्सपोर्ट होऊ लागले. मग तिने इतर सगळे विभाग बंद करून फक्त रेडीमेड ब्लाऊजवरती लक्ष केंद्रित केले. तिने 4 मशीन टाकून व विक्रीसाठी मुली ठेवून ती आता गल्ल्यावर बसू लागली. बघता बघता 15 वर्षाचा काळ गेला. कसा गेला ते कळलेही नाही. मुले मोठी झाली. मुलगा इंजिनिअरिंगला तर मुलगी कॉलेजात जाऊ लागली. तारुण्याचा भर ओसरून ती आता 40शीला आली. पिकलेले केस डोक्यात डोकावू लागले. ना उल्हासे ना संतापे अशा वृत्तीने ती जीवन जगत होती. तारुण्यात आईबापाचे न ऐकता एकदा केलेल्या चुकीचे परिमार्जन तिने भरपूर केले होते. आपल्या आईचे झालेले हाल मुलांनी लहानपणापासून पाहिल्यामुळे मुले पण एकदम सामंजस्य निघाली. दुपारी 1 ते 3 जेवणाची वेळ आपला डबा ती कामाला असलेल्या मुलींबरोबर बसून खात असे. मी मालकीन व त्या कामवाल्या मुली असा भेदभाव तिने कधीच केला नव्हता. त्या दिवशी ती तशीच सर्वांसोबत जेवायला बसली असताना पहिला घास तोंडात घालणार तोच, "मैडम जी, आपसे कोई मिलने आया है. लगता है भिखारी जैसा है, पर आपको नाम से पूछ रहा है, इसलिए आपको बुलाने आया." दारावरचा सिक्युरिटी मोठ्या आजीजीने बोलत होता. तिने बाहेर येऊन बघितले तर खरोखरी दाढी वाढलेला, अत्यंत कृश झालेला उंच माणूस तिच्या दारात उभा होता. तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून, "मला ओळखले नाहीस नंदू?" तिच्या लाडक्या नावाने त्याने तिला हाक मारली. तिला नंदू या नावाने फक्त 3च माणसे हाक मारत असत. एक तिचे आईवडील आणि दुसरा तिचा नवरा. निव्वळ त्याच्या आवाजावरून तिने त्याला ओळखला. त्या अवस्थेत पाहून तिला धक्काच बसला. सगळ्या जुन्या आठवणी क्षणभर उफाळून आल्या. याच माणसावर कधीकाळी तिने जीवापाड प्रेम केलं होतं. त्याच्यासाठी आईबापाची, जाती धर्माची सगळी बंधने सोडून त्याच्यापाशी आली होती आणि त्याने तिला असा विश्वासघात केला होता. त्याच्यावर अशी परिस्थिती आल्यावर निर्लज्जपणे तिच्या दारात तो उभा होता. गेल्या 15 वर्षात ती मेली किंवा जगली, मुले कोठे आहेत, कशी आहेत, काय करतात याची साधी चौकशीही त्याने देखील केली नव्हती. तिला त्याची घृणा आली. ती पाठ फिरवणार तोच, "प्लीज नंदू, माझ्याकडे पाठ फिरू नको. जगाने मला ठोकरले तरी तू माझ्यावरती प्रेम केलं होतंस. तू माझी लग्नाची बायको आहेस." तो तिला प्रेमाचा व लग्नाचा वास्ता देऊ लागला. "तुला आता माझी आठवण आली का?" असे म्हणून ती पाठ फिरून चालू लागली. तर तिच्या पायावर पडला आणि क्षमा मागू लागला. शेवटी स्त्रीची जात लगेच पाजर फुटतो. शिवाय लोकांना तमाशा नको म्हणून तिने त्याला सिक्युरिटी सोबत घरी पाठवले. तिथे न्हावी बोलवून त्याची दाढी केस कापून घ्यायला सांगितले. घरातील नोकरांकडून आंघोळ घालून घेतली. चांगले कपडे घातले. तेव्हा कुठे तो ओळखू आला. ज्याच्या उंचपुरा धिप्पाड शरीरावर कधीकाळी आपण प्रेम केले होतं, तो हा नव्हता. याला HIV लागण झालेली होती. आजकाल TV पाहून व YouTubeवरून सर्वांनाच याचे ज्ञान असते. तिला सोडून गेल्यानंतर 15 वर्षाचा आढावा त्याने खालीलप्रमाणे दिला. सुरुवातीची 2-4 वर्ष सपनांच्या फॅमिलीसोबत चांगली गेली. पण हा जे कामावर होता, ते कमवत होता, ते सारे तिच्या फॅमिलीला देत होता. पण त्या साऱ्यांना छान शोकीची सवय लागलेली. चांगले ब्रँडेड कपडे, हॉटेलिंग, रोजच्या रोज फिरायला बाहेर पडणे, दागिने, गुटखा, दारू हे सारेच शौक त्या फॅमिलीला होते. त्यांना फक्त 2 वेळेचे जेवण व कपडा लत्ता, डोक्यावर छप्पर पुरेसे नव्हते. सपना परत बारमध्ये जाऊ लागली. रोज नव्या गिरायकांसोबत नाईट आऊटला जाऊ लागली. त्याला कोणी घरात किंमत देईना. त्याच्या अनियमिततेमुळे त्याची इन्स्टिट्यूटसुद्धा चालेना.
एकतर बाजारात नव्या नव्या संस्था उदयास आल्या, याचे कम्प्युटर आता जुन्या व्हर्जनचे झाले, त्यामुळे कोणी याच्याकडे फिरकेना. शिवाय घरदार सोडून बहारवाली कडे राहतो ही गोष्ट काही लपलेली नव्हती. जरी कोणी तोंडावर बोलले नसले तरी धंद्यावर परिणाम झालाच. एकतर त्याचे पहिल्याच आपल्याच विद्यार्थिनीशी लव्ह मॅरेज व आता बारवालीचे प्रकरण, त्यामुळे आपल्या मुली कुणी इथे शिक्षणासाठी पाठविना. शेवटी त्याने जागेसकट संस्था विकली. तो पैसा देखील सपनाच्या फॅमिलीत लावला. सपनाच्या वागण्याने आता त्याला डिप्रेशन आले व तो रात्रंदिवस दारू डुबून जात होता. आधीमध्ये कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये तासावर लेक्चररचे काम ते नाही मिळाले. कॉम्प्युटर दुरुस्ती पण करीत असे त्या बाबतीत तो हुशार होता. स्वतःच्या पोटापुरता पैसा मिळू लागला. शेवटी 5-6 वर्षांनी त्याने त्याला हाकलून दिले. मी काही तुझी लग्नाची बायको नाही, तुला पोसण्याची जबाबदारी माझी नाही, असे सपनाने सांगितले व बाहेरचा रस्ता दाखवला. त्या काळात कॉम्प्युटर इंजिनियर बाई व बाटलीच्या नादाने पार रस्त्यावर आला. स्टेशनवर हमाली करू लागला. रस्त्यावर बिगारीची कामे करू लागला. 4 दिवस कमवायचे आणि 4 दिवस मग दारू ढोसून कोणत्या तरी बाईकडे पडायचे. हा त्याचा नित्यक्रम झाला. त्यातच त्याला कधीतरी एड्सची लागण झाली. आता त्याला कोणीच विचारेना, कोणी कामावर पण घेईना. तो फिरून फिरून सपनाच्या दारात आला. ती एका शेख बरोबर दुबईला गेली होती. तिच्या दोन्ही बहिणी डान्स बारमध्ये काम करत होत्या. ज्या पोरींना तो सपनाच्या बहिणी म्हणून फिरवायला नेई, त्यांचे लाड करत असे, त्यांना भारी भारी कपडे घेऊन देत असे. आता त्याला ओळखत देखील नव्हत्या. शेवटी तो रस्त्यावर भीक मागू लागला. सहज दुकानाचे नाव गार्गी बघून त्याने इथे नंदू आहे का म्हणून विचारले आणि अंधारात मारलेला नेम बरोबर लागला. खरोखरच त्याची नंदू त्याच्या पुढे उभी राहिली. तिने त्याला घरी नेले खरे, पण त्याला स्पष्टपणे सांगितले, 2 वेळचे जेवण, डोक्यावर छप्पर आणि वेळेला औषध पाणीशिवाय तुला इथे काहीही मिळणार नाही. मी तुझी बायको नाही किंवा ही मुले तुझी नाहीत. तू कोणताही नातेसंबंध दाखवायचा नाही. हॉलशिवाय घरात कुठेही डोकवायचे नाही. मुलांना बाप म्हणून ओळख दाखवायची नाही. या सर्व अटीवर तो तिथे राहण्यास तयार झाला. 2 टाइम व्यवस्थित जेवण, औषध, उपचार. त्यामुळे तो जरा तरतरीतच झाला. त्याच्यातील नवरा पुरुष पुन्हा जागा झाला. त्याला आता हे घर व घरातील माणसे त्यांच्यावर हक्क दाखवावा असं वाटू लागलं. एकदा 3 असताना मुलांना त्याने, मी तुमचा बाप आहे पण तुमची आई मला नीट वागवत नाही, अशी तक्रार देखील केली. त्यावर मुलांनी त्याला साप धुडकावून लावले. आमच्या लहानपणापासून आमची आई आमच्यासाठी आई आणि बाप अशा दोन्ही भूमिका निभवत आहे. आम्हाला वडील नाहीत. संध्याकाळी मुलांनी आईला सांगितले, तू जो माणूस घरात आणून ठेवला आहे तो फक्त आमचा फिजिकल बाप आहे, बाकी त्याचा आमचा काही संबंध नाही. तू आम्हाला लहानाचे मोठे केले आहेस आणि आता तो आमच्यावर बापाचा अधिकार गाजवतोय. तू त्याला या घरात ठेवू नको. काय करावे तिला मोठा पेच पडला. मुलांना दुखवता येईना व नवऱ्याला हाकलून देता येईना. असेच काही दिवस गेले. आज दुकानाला सुट्टी होती. मुले पण दोघे पिकनिकला गेली होती. ती घरात एक मेड व ती अशा दोघीच जणी होत्या. ताई, तुम्ही घरात नसताना हा माणूस माझ्या अंगलटी येतो. एक धक्का मारला तर खाली पडेल, पण मी तुमच्याकडे बघून त्याला मारत नाही. पण जर जास्त झाले तर मी काम सोडून जाईन. ही गोष्ट पण तिने कानाड केली. आता म्हातारपणी कुठे याला भीक मागायला लावू म्हणून ती गप्प होती. तिच्या गप्प बसण्याचा फायदा त्याने घेतला. तिला झोप लागलेली असताना तो हळूच बेडरूममध्ये शिरला व आतून कडी लावली व तिच्या अंगाशी झोंबू लागला. तिला त्याची किळस आली. तिचे डोकंच फिरले. एखाद्या झुरळासारखे तिने त्याला बाजूला ढकलून दिले. मी तुझा नवरा आहे, तू माझी हक्काची बायको आहेस, माझी इच्छा तू पूर्ण केलीच पाहिजे, असे म्हणून तो तिच्या अंगाशी झोंबू लागला. तिने सरळ बेडरूम मधील कपडे वाळत घालण्याची काठी उचलली व त्याला धोपटण्याला सुरुवात केली. तो पार निश्चित पडल्यावर तिने हातातली काठी फेकली व दुःखाने व मानसिक ताणाने ती मोठ्याने रडू
रडू लागली. कसेबसे तिला तिच्या घरातील नोकरांनी समजावले व त्याला ओढत बाहेर आणले. दूर गोव्याकडे त्यांचे एक छोटेसे खेडेगाव होते. तिथे एक नोकर ठेवून तिने त्याची व्यवस्था केली. मला तुमच्यात राहू द्या, मला माझ्या कुटुंबात मरू द्या, मी पुन्हा असे करणार नाही वगैरे भावनिक साथ त्याने घातली. पण ती चक्क त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली. कामगारांनी त्याला गाडीत कोंबले व गाडी गोव्याकडे रवाना झाली. 15 वर्ष दाबून ठेवलेल्या साऱ्या भावना तिच्या डोळ्यातून वाहत होत्या. पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात तो वादळ निर्माण करून गेला होता. ही होती तिची कथा आणि तिची व्यथा. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर नवनवीन अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद.